शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री रामचंद्राय नमः. एकल्या एकिया पण अर्धरात्री त्वादान आणोनिया महापाशान सेतू बंधन संपविले. हुंद प्रविशवाचमिमां प्रसुतं संजीवयत्खिर शक्तिधर सुधाम अन्यां च हस्तचरण श्रवण त्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. चरित्रं रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं भूषां महापातकनाशनं. रायगडी मंदिरी वशे माझराया चरणाशी अर्पितो जन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्यांची प्रीती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती. अनंत कोटी ब्रह्मांडा एक मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र भजन पूजन मंत्र ग्रंथ करते शांती ब्रह्मनाथ बाबांच्या पावन चरणाला साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी असणाऱ्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. सकल संत जनांच्या वाचक सूचकांच्या हृदयस्थ परमात्म्याला साष्टांग प्रणिपात. माझ्या माता भगिनी सर्व असणारी वाचक सूचक आणि श्रोते सज्जनाला वंदन करून आई वडिलांना वंदन करून कथेला अनुसंधान गुरुवारी हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय या ठिकाणी डोंगरे बाबाचं आगमन आहे. डोंगरे बाबांच्याही पावन चरणाला साष्टांग प्रणिपात करूया आणि कथेकडे असणार अनुसंधान. हनुमंतरायाला सुशन वैद्यराज बोलतात जायचंय आणि औषधी आणायची आहे. औषधी आणण्यासाठी कुठलंही अतुलनीय कार्य करण्यासाठी त्याच्या बळाचा परिचय करून द्यावा लागतो आणि तो बळाचा परिचय या ठिकाणी सुशन वैद्यराज हनुमंताला सांगतात. हनुमंता काय काय काम केलं नाही तू. तुझ्याच मुळे 400 कोसाचा असणारा सागर तरण्याचं भाग्य वानराला आलं. एका रात्रीत सेतू बांधून तयार झाला. अशा प्रकारचा असणारा कथाभाग या ठिकाणी चाललेला आहे. सुशन वैद्यराज हनुमंतरायाच्या पराक्रमाचं वर्णन करतायत. मी पुन्हा पुन्हा म्हणतोय वैद्यराज वैद्यराज वैद्यराज. नाथबाबांनी वैद्यराज म्हणले, डॉक्टर म्हटलं नाही. डॉक्टर वेगळे वैद्यराज वेगळे. धडाधड बोलू नका. सुशन महाराजाला डॉक्टर म्हणायचं नाही कधी. चला महाराज पुढे. आती संकटी हृदम करुण खांदी वाहोनी लक्षी जय हो वीर इंद्रजित प्रभु रामचंद्र. अरे एकला एक तू वीर बलाढ्य आहे त्या रामायणामध्ये. हनुमंतराया त्या दुर्धर असणाऱ्या दुष्ट दुराचारी इंद्रजिताला संपवण्यासाठी ढगाच्या वरती जाऊन बाण मारत होता. लक्ष्मण धरणीवरती होते पण स्वतः खांद्यावरती घेतलंस आणि खांद्यावरती घेऊन समोरासमोर इंद्रजिताच्या निरसन बाणाने त्या इंद्रजिताला लक्ष्मणाने उडवलं. इंद्रजित मारण्यामध्ये तुझा फार मोठा मोलाचा वाटा आहे. तू नसता तर बहुतेक इंद्रजित मेलाही नसता. म्हणून तू आदर दाखवला वीर आहे आणि तुझ्यामुळं रामकार्य होते. आणि असं असताना अशी ताकद असताना तुला ही औषधी आणण्याचं कार्य काहीच अवघड नाही. तुला जावं लागणार आहे. म्हणजे त्याच्या बळाचा असणारा काय काय उपयोग करता येईल त्याचा आत्मबळ जागृत करण्याचं काम सुशन वैद्यराज करतात. बोला बाबा. मनीना धरविता धरिता वा वा वा. कर्मे केली हनुमंता जय हो भक्त उत्तम कपिना श्रीराम सुकारता बंधू बंधोठवी भक्त उत्तम कपीनाथा. तू सगळ्या असणाऱ्या वानरातला नाथ आहेस आणि भक्तातला उत्तम भक्त आहेस. कारण श्रेष्ठ भक्ताची असणारी विशेषत्वान महती किंवा विशेष गुण भक्तातला उत्तम भक्त हनुमंताला म्हणावं लागतंय. जगाचे जे गुरु तुकोबार आहेत ते सुद्धा म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्ती जाच्या वाटा मज दावया सुभटा. भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी उत्तम भक्ताकडे जावं लागतं आणि त्या तराचे असणारे हनुमंत आहेत. म्हणून तुम्ही भक्त उत्तम आहात, बलशाली आहात. आमच्या वानराचे
द्यायचं असेल, या वानरातला जीव म्हणजे लक्ष्मण इथं पडलेला आहे, त्यांना वाचायचं असेल तर तुम्हाला औषध आणण्याशिवाय पर्याय नाही, हे काम तुम्ही सहज करू शकता. अशा प्रकारचे सुषण वैद्यराज हनुमंताला बोलत असताना भागवत बाबा काय झालं महाराज, शीघ्र जाऊन आपण वा 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 वा. नयन येता भास. स्वाध्याय हरी हरी वेडी दिव्य औषधी आणून आणून बंधू लक्ष्मण वाचू. वाचवावे प्रभू रामचंद्र भगवान. पाठीमाग आवाज येत नाही काय, प्रभू रामचंद्र शीघ्र जावे. कसं जावे, अति तात्काळ. आता घाई करायची कशामुळं, सूर्य उदय व्हायच्या आत घरी यायचंय ना, आणि सूर्य उदयाच्या आत जर औषधी मिळाली नाही, भैया लक्ष्मण जिवंत होणार नाही. त्याचं असणारं जीवन जीवित्व करण्याचं कार्य तुला करायचं आहे, आणि याच्यासाठी हनुमंता त्वरा करा, लवकर जा लवकर जा. सुषेण बाबा बोलतात, बोला बोला. पूर्वी विरेजा भुवंते जय श्रीराम. तुझं लागी सांगितले या औषधी वा वा वा. त्याच जाऊन या तुला वा वा. दिवशी दिव्य औषधी ते आणा. आणावे. अजून मी तुला काही सांगू, औषधी कुठे आहेत काय आहेत याचा परिचय पूर्वी जांबुवंतानेच तुला सांगितलेला आहे. त्या द्रोणादी पर्वतावरती जायचं, तिथं औषधी आहे, आणि त्या औषधी आणायच्या, आणि तात्काळ लक्ष्मणाला उठायचं. भागवत महाराज त्या पर्वताच्या दक्षिण शिखरी शिखरी वा दिव्य औषधी थोर थोर थोरी जय हो. ऐक त्याच्या नामाची कुसरी कुसरी सविस्तर सांगे. सांगे. औषधी आहे द्रोणाचल पर्वताच्या दक्षिण शिखरावरी, आणि तिथं त्या औषधी कशा आहेत, त्यांचे काय नाव आहे, त्यांचा काय असणारा गुण आहे, त्यांनी काय काय बरं होतं याचं सविस्तर वर्णन वैद्यराज सुषण या ठिकाणी हनुमंताला सांगतायत. आई हनुमंता, आई बाबा, चला महाराज. शैले विशैले होती पूर्णा वा वा. विशैले करणी तिचा आई आण. अतिविक्ती आपण वा वा वा. वेगे सोधोनी आणा. आणाव्या. शल्य विशल्य होती जेन, विशल्य करणे तिचे नाम. जिच्या उपचारानं जखम बरी होते, दुःख राहत नाही, शल्य क्षणामध्ये नाहीस होतं. आता अलीकडच्या डॉक्टरच्या भाषेत सांगायचं म्हणलं की पेन किलर असं म्हणूया, दुःख कमी करते, वेदना कमी करते. वेदनाचा हा काय परिणाम, त्या औषधीचा स्पर्श झाला की सगळ्या वेदना दूर होतात, आणि ती औषधी तिचं नाव आहे विशल्य करणे जिचे नाम. ऐशी औषधी आणा. बोला बोला बाबा. सोये घाय जाती बोलून जय हो. शेते गणपती आपण आपण वा अंगी राहू न शके वना. प्रभू रामचंद्र भगवान. दुसरी औषधी सांगितली, दुसरी नाव तिचं सुवर्णा. काय तिचा गुण आहे, काय परिणाम आहे तिचा, वापर केल्यानंतर कितीही जखमेचा घाव असू दे, कितीही मोठी जखम असू दे, त्याला टाके घ्यायची गरज नाही. डॉक्टर टाके मारतील, त्याच्यावर पुन्हा तसंच जखम राहील, प्लास्टिक सर्जरी करतील, पण इतका कुणाला करायची गरज नाही आमच्या औषधीकडं. वैद्यराज किती असणार, वैद्यक शास्त्र या हिंदुस्थानामध्ये जागृत होतं, हे आमचं रामायण ग्रंथनाथ बाबा सांगतात. त्या औषधीचा गुणधर्म एवढा विशाल आहे, एवढा विशाल आहे. स्पर्श औषधीचा झाला की घाव राहत नाही, जखम राहत नाही, आणि पहिल्यापेक्षा चांगल्या पटीनं ती त्वचा चांगली होते. म्हणून तिला सोन्यासारखी त्वचा होते, सोन्यासारखी. म्हणून सुवर्णा जाननाम. अशा प्रकारचं त्या वनस्पतीचं वर्णन भागवत बाबा बोला. पाणी शीतळ सुकुमार वा 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 खुपून शकती चंद्राकर. वा. फळे हिरवी सुंदर रक्तांबर फुले तिची. फुले तिची. आणि ती गुणधर्म सांगतो कशी ओळखायची. ती